जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात धक्कादायक दुहेरी मृत्यूची घटना उघडकीस आली आहे. अक्कलखेडा गावातील 40 वर्षीय विवाहित महिलेच्या डोक्यात शिरपूर तालुक्यातील एका युवकाने गावठी कट्ट्यानी गोळी झाडून तिची हत्या केल्याचा आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय. मिळालेल्या माहितीनुसार चोपडा तालुक्यातील अक्कलखेडा येथे ही घटना 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 10:30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. संबंधित महिला पती व 2 मुलांसोबत राहत होती. सकाळी तिची मुलगी शाळेतून घरी आल्यानंतर दरवाजा उघडला असता घरात दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे व इतर अधिकारी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी दाखल झाले. दोघांच्या डोक्याला गावठी कट्ट्याची गोळी लागलेली आढळून आली असून त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक तपासात शिरपूर तालुक्यातील देवा धनगर या युवकाने महिलेच्या डोक्यात गोळी झाडून नंतर स्वतःवर गोळी झाडल्याचे दिसून येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दोघांमध्ये इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख होऊन प्रेम संबंध निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. सदर प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून तपासानंतरच संपूर्ण सत्य समोर येईल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे. आज सकाळी साधारण 10:30 ते 11 वाजताच्या सुमाराला जगदीश पाटील अक्कलखेडा त्यांच्या घरामध्ये त्यांची जी पत्नी आहे अनिता, तिच्या डोक्यात गोळ्या घातण्यात आलेल्या आहेत आणि तिच्यासोबत जे घरामध्ये एक व्यक्ती आहे भीमा धनगर नावाचा, शिरपूरला राहतो अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे. तर त्या व्यक्तीच्या पण त्याने पण असं डोक्याला गोळ्या मारून आत्महत्या केली असं प्रथमदर्शनी दिसत आहे. अजून काही नक्की तपासांती काय निष्पन्न होईल हे सांगता येत नाही, पण त्यांच्या पण डोक्यात गोळी लागलेली आहे. सर, त्यांचं काय प्रेमसंबंधावरनं ही घटना घडलेली आहे असं वाटतंय का? एकंदरीत तो संशय आहे. प्रेमसंबंध दोघांचे होते, एकमेकाच्या संपर्कात ते इंस्टाग्रामवरून आले असं जरा प्राथमिक तपासात दिसून येत आहे. सर, आणि ही जी घटना कशी उघडीस आली? ज्यावेळी त्या अनिताची एक लहान मुलगी आहे, शाळेतून आली, दरवाजा बंद होता, तिनं हात घालून दरवाजा उघडला तर तिला ती आई आणि तो व्यक्ती तिथं समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. साधारणतः तिला तिच्या वडिलाला फोन केला. वडील कुठतरी शेतात बाहेर गेले होते, त्याच्यानंतर तिचे वडील आले. काय वय येईल सर त्या दोघांचं? अनिताचं वय असेल साधारण 40च्या आसपास दोघं. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं GK न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.